Body should be smiling. Okay, body should be smiling. स्माइलिंग म्हणजे लावून द्यायची. आनंदमय, ज्याला आपण म्हणू आनंदमय. तीन शब्द आपण समजून घेऊया. जस्ट क्लोज युअर आय. बाकीचे लोक जॉईन होतील. जस्ट मेडिटेट ऑन yesterday. फंक्शनल सिस्टम. आज आपण स्ट्रक्चरल सिस्टम बघणार आहे. सोल, माइंड, एनर्जी बॉडी and then physical body. Physical body is most important to communicate to this outer universe. है ना? म्हणून जर बघितलं तर शारीरिक व्याधी बरे करण्याकडे जास्त प्रायोरिटी असते लोकांनी. शारीरिक व्याधी जनरली कोणत्या अस्तित्वाकडे जास्त लक्ष दिलं जातं? म्हणजे जर शरीर का मन, आपण सोल आणि ऊर्जामय शरीर बाजूला ठेवूया, शरीराकडे पटकन लक्ष दिलं जातं का मनाकडे लक्ष दिलं जातं? कोणती गोष्ट पटकन बरी करण्याच्या मागे लागतो माणूस, व्यक्ती? म्हणजे आता जर आपण चिकित्सा पद्धती बघितल्या सगळ्या, तर पटकन शरीर बरं करायला विचार करतो ना. येस, बॉडी. बॉडी म्हणजे बिकॉज फिजिकल बॉडी इज इम्पॉर्टंट. बॉडी इज इम्पॉर्टंट टू. म्हणून शारीरिक जेवढ्या काही चिकित्सा पद्धती आहेत त्या बघितलं तर जास्त करून बॉडी ओरिएंटेड आहे. बऱ्याच चिकित्सा पद्धतीमध्ये उल्लेख केला जातो, मनावर उपचार केले जातात, एनर्जीवर केले जातात, है ना? इव्हन कोणत्याही आता तुम्ही हॉलिस्टिक सेंटरमध्ये गेलात तर तिथं म्हणतात सोल, माइंड, एनर्जी, सोल, माइंड आणि बॉडी असं फलक पण तुम्हाला दिसतात, बोर्ड्स पण दिसतात. पण नो डाऊट ते वर्क करतायत त्याच्यावर, पण विथ द हेल्प ऑफ विच एंटिटी? बॉडी. इवन आपण ज्या मुद्रा प्रॅक्टिस करायला लागलोय, चांटिंग करायला लागलोय, या काय आहे? इट्स अ बॉडी ऍक्टिव्हिटीज. बॉडी ऍक्टिव्हिटी. सो बॉडी इज इम्पॉर्टंट टूल, साधन आहे की आपल्याला स्वतःला हील करण्याचं. शरीर हे, म्हणून शरीर निरोगी असणं, व्याधीमुक्त असणं फार महत्वाचं. ठीक आहे. म्हणून प्रोफेसरांनी सुरुवातीला माइंड स्माइल मेडिटेशन सांगितलंय, पण माइंड इज नॉट रेडी किंवा मन समजत नाहीये मनाला कसं बरं करायचं. देन स्टार्ट द बॉडी स्माइल मेडिटेशन. ओके. मग त्यात वॉकिंग आलं, स्विमिंग, एनीथिंग, एनी बॉडी ऍक्टिव्हिटी फॉर द स्माइल रिअलायझेशन. फॉर द स्माइल रिअलायझेशन. So it's important. Any body activity for the smile realization.
So today we start with the structural energy system. Structural energy. आपण परत diagram काढू. एनर्जी सिस्टम. त्यानंतर आपण कोणते कोणते आजार होतात फंक्शनल सिस्टमचे बघितला तुम्ही? कोणत्या कोणत्या आजारांमध्ये? एनिवन प्लीज. चला थोडस आपण लिहून घेऊया. कोणते कोणते आजार? नर्वस सिस्टम. असं लिहू शकता तुम्ही. हेट्रो है ना, रेड कलर लिहिले म्हणजे कोणते कोणते आजार आहेत? पार्किन्सन्स, अल्झायमर, ब्रेन रिलेटेड. ओके. ब्रेन स्ट्रोक. देन त्याच्यामध्ये ब्रेन स्ट्रोक मध्ये काय येतं? पॅरालिसिस. एनी काइंड ऑफ पॅरालिसिस. देन ब्रेन स्ट्रोक दोन्ही प्रकारचा, हिमोरेजिक असेल किंवा ब्लॉकेजेसचा असेल. देन पार्किन्सन्स. पार्किन्सन्स म्हणजे काय? कंपवात. हात पाय हलायला चालू करतात बघा, हे ना, कंपवात. पार्किन्सन्स. देन अल्झायमर्स. त्यानंतर विस्मरण, ज्याला आपण म्हणतो खरं विस्मरण. बरं का, खरं विस्मरण म्हणजे काय? बऱ्याच वेळेला खरंच ब्रेन मध्ये काही पॅथॉलॉजिकल कंडिशन, साधारणतः ऍट्रॉफी असते, ब्रेन ऍट्रॉफी. ब्रेन ऍट्रॉफी म्हणजे साईज कमी होते, त्यामध्ये विस्मरण म्हणजे ओल्ड एज. आता तुम्ही जे म्हणताय की काही गोष्टी आठवत नाहीत, ह्या गोष्टी, ते विस्मरण नाही घ्या, त्याला ब्रेन फॉग म्हणतात. ब्रेन फॉग इज डिफरंट अँड खरं विस्मरण इज डिफरंट. ऍट्रॉफी, ब्रेन रिलेटेड डिसऑर्डर. देन न्यूरोलॉजिकल कंडिशन, तिथल्या डायबेटिक न्यूरोपॅथी. नर्वस सिस्टमचा प्रॉब्लेम आहे ना, डायबेटिक न्यूरोपॅथी. हातापायांना भगभगणं, जळजळणं किंवा टिंगलिंग सेन्सेशन, या गोष्टी. देन सेरेब्रल पाल्सी वगैरे, पॅरालिसिस, ह्या सगळ्या गोष्टी येतात नर्वस सिस्टम. इम्बॅलन्स, समटाइम्स इम्बॅलन्स हे लक्षण आहे ऍक्च्युली, इम्बॅलन्स होणं, हे नर्वस सिस्टमचे प्रॉब्लेम्स. देन डायबेटिक काय लिहिलंय? डायबेटिक न्यूरोपॅथी. म्हणजे काय? आता बऱ्याच डायबिटीसच्या पेशंटला हातापायांना जळजळ होते ना, भगभग किंवा म्हणाला. काय म्हणतो आपण त्याला, टिंगलिंग सेन्सेशन येतं, नमनेस येतो, मुंग्या येतात. दॅट इज द डायबेटिक न्यूरोपॅथी. सेन्सेशन जातं, सेन्सरी लॉस असतो डायबिटीसच्या पेशंट. न्यूरोपॅथी, डायबिटिक न्यूरोपॅथी घेऊ शकतो आपण. एनी काइंड ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर. मायग्रेन पण कधी कधी कशात घेतो आपण? मायग्रेन ऐकलंय तुम्ही? हेडेक. एनी काइंड ऑफ हेडेक समटाइम्स टेकन ॲज अ मायग्रेन. डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये पण येतं आणि ह्याच्यामध्ये पण येतं, न्यूरोलॉजिकल मध्ये. ओके. न्यूरोलॉजिकल
हेडेक, नर्व पेन असतं बघा बऱ्याच वेळेला. सायाटिका इज ऑल्सो समटाइम्स पेरिफेरल न्यूरोपॅथी. सायाटिका ऐकलाय तुम्ही शब्द? दॅट इज हम्म. नर्वस सिस्टम प्रॉब्लेम. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर. समटाइम्स आय विजन, डोळ्याला कमी दिसणं ड्यू टू नर्वस सिस्टम इम्बॅलन्स. बऱ्याच गोष्टी आहेत. अगदी तुमचं कन्व्हल्जन्स कशात येणार? फिट्स कशात येणार? नर्वस सिस्टम प्रॉब्लेम. हम्म. बरेच आजार आहेत नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टम कुठं घेतोय आपण? फंक्शनल सिस्टम मध्ये होमोचा, हेट्रोचा हेट्रो, है ना, हेट्रो फिंगर, त्या पद्धतीने घेतो नर्वस सिस्टम. त्याच्यामध्ये परत पेरिफेरल नर्वस सिस्टम, त्यानंतर स्पायनल कॉर्ड डिसऑर्डर. स्पायनल कॉर्ड म्हणजे मणक्याचे हाडांचे विकार नव्हे, स्पायनल कॉर्ड इंजुरी होते बघा बऱ्याच वेळेला ऍक्सिडेंट मध्ये वगैरे. चला, स्पायनल कॉर्ड आतमधला जो स्पायनल कॉर्ड आहे, कुठं आपल्या सेन्सरी लॉस म्हणून. पॅराप्लेजिक स्टेट होऊन जाते तसं. हा, पॅराप्लेजिक स्टेट म्हणजे नर्व पूर्ण ब्लॉक जर झाला असेल, है ना, यू कॅन हेल्प. अगदी मी असं नाही म्हणणार की एकदम डॅमेज झालेली नर्व परत तयार होईल, बट कधी कधी त्याच्यामुळं बॉडी इंजुरीमुळं, बॉडी डिसिजेसमुळं माइंड अस्वस्थ असतं ना अशा काही लोकांचं, माइंड लेवलला आपण त्यांना हेल्प करू शकतो. ऍक्सेप्टन्स ऑफ द सिच्युएशन. बऱ्याच वेळेला सोमॅटोसायकोसिस मध्ये जातं, म्हणजे बॉडी लेवलला डिसीज आल्यानंतर मानसिक स्थिती बिघडायला चालू होते, है ना, बऱ्याच वेळा. त्यामध्ये आपण त्यांना हेल्प करू शकतो. हे बघा, असं नाही म्हणत की आपण एखादी खूपच डॅमेज झालेली गोष्ट आहे ती पूर्णपणे रिव्हर्स होईल, तर ते अंधश्रद्धा होईल. तसं नाही होणार. जी गोष्ट पूर्णपणे न्यूट्रो स्टेट मध्ये गेलेली आहे, 0 डायमेन्शनला गेलेली आहे, तिला परत रिव्हर्स आणणं एवढं सोपं नाहीये. पण त्या गोष्टीमुळे जो एक मेंटल प्रेशर, मानसिक स्थिती आणि जीवनामध्ये जे खच्चीकरण झालेलं आहे किंवा सप्रेशन झालेलं आहे, तिथं आपण या गोष्टींना हेल्प करू. ओके, दॅट इज द. कारण आपण फक्त बॉडीचा विचार करतोय काय होल सेल्फचा विचार करतोय? सेल्फचा विचार करतोय. नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टम नंतर कोणती घेतलेली आपण? होमोचा, हेट्रोचा, होमो, दॅट इज द सर्क्युलेटरी सिस्टम आणि रेस्पिरेटरी सिस्टम. रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये काय काय येणार? तिथं लंग्स डिसऑर्डर्स, लंग्स डिसऑर्डर, लंग्स रिलेटेड कोणतीही गोष्ट कुठे येणार? मुद्रा त्याची होमोचा, हेट्रोचा, होमो. ओके, दिस इज द रेस्पिरेटरी एज वेल एज सर्क्युलेटरी सिस्टम. इथं होमो ओपन झाली. आता होमो मध्ये हेट्रो ही जी, हा जो पॉइंट, हा जो जॉईंट आहे, हा जो ब्रँच आहे, ते येणार रेस्पिरेटरी सिस्टम. ओके, दिस इज द रेस्पिरेटरी सिस्टम आणि दिस इज द सर्क्युलेटरी सिस्टम. पण हे ज्यावेळेला तुम्ही घेत असताय त्यावेळेला इथं तुम्ही हे रेंटिंग केलं पाहिजे सुरुवातीला. नंतर तुम्हाला कॉन्शियसनेस झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पण जाऊ शकता, पण सुरुवातीला प्रॅक्टिस ह्या पद्धतीने जायचं आहे. आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये जायचं आहे, तर कसं जाणार तुम्ही? बॉडी, माझ्यासोबत म्हणा, बॉडी, बॉडी नंतर फंक्शनल सिस्टम, फंक्शनल सिस्टम आणि फंक्शनल सिस्टम मध्ये इथं कुठं गेलो आपण? रेस्पिरेटरी सिस्टम प्लस सर्क्युलेटरी सिस्टम दोन्ही. आणि मग हे टच केल्यानंतर ही फिंगर ओपन झाली आणि मग याच्यामध्ये इथं हा ऍड्रेस आहे रेस्पिरेटरी सिस्टमचा. हा काय ऍड्रेस आहे, या ऍड्रेसला आपल्याला पोहोचायचं आहे. ओके, रेस्पिरेटरी सिस्टम. आणि सर्क्युलेटरी सिस्टमला जायचं असेल तर इथंच, पण इथं टच करून इथं. हा ऍड्रेस कुणाचा आहे? सर्क्युलेटरी सिस्टमचा, है ना, रक्ताभिसरण संस्था. आता
रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये लंग्स डिसऑर्डर, रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स लिहा. सर्दी खोकला जे व्हायरल इन्फेक्शन होतात. ओके, इथं व्हायरल इन्फेक्शन्स रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये हे कॉमन पॉइंट तुम्हाला वापरता येणार आहे, लक्षात घ्या. फॉर द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. ओके, आता इथं लंग्स ऑर्गन घेणार काय पूर्ण सिस्टम डिस्टर्ब असेल. व्हायरल इन्फेक्शन काय आहे, फक्त एकाच सिस्टमला नाही, एकाच ऑर्गनला डॅमेज करतं का पूर्ण रेस्पिरेटरी सिस्टमला ब्लॉक करतं, पूर्ण रेस्पिरेटरी सिस्टम. ओके, आता कसं घेणार, आता समजा लंग कॅन्सर, बघा हा, लंग कॅन्सर हा रेस्पिरेटरी सिस्टमचा प्रॉब्लेम आहे की लंग ऑर्गनचा प्रॉब्लेम आहे? लंग ऑर्गनचा प्रॉब्लेम आहे. हा, मग अशा वेळेला तुम्हाला ऑर्गन सिस्टम नुसार जावं लागणार, हम्म. हे की नाही, ऑर्गन नुसार जाणार, ऑर्गन घ्यायला लागणार. आता इथं व्हायरल इन्फेक्शन कशाचं आहे, रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजे कुठून चालू होते, नोज पासून. रेस्पिरेटरी सिस्टमचा स्टार्टिंग पॉइंट कोण आहे, नोज, देन ट्रॅकिया है ना, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रॅकिया, देन लंग्स आणि अल्व्हिओलाई. हे सगळं तुम्ही बघा रेस्पिरेटरी सिस्टम. ओके, नंतर पल्मोनरी एक्सचेंज, हे सगळं. तर पूर्ण ब्लॉक होतं ना सर्दी खोकला झाल्यानंतर, नाक गच्च होतं, घसा गवगवतो, हे सगळं, हे सिस्टम म्हणतात. सिस्टम म्हणजे पूर्ण सिस्टम, आणि ऑर्गन म्हणजे एखादा पार्ट ऑर्गन. हे लक्षात येत आहे, कधी हो. चूज करायची माहित पाहिजे आपल्याला. आता समजा ऑर्गनचा प्रॉब्लेम असेल तर रेस्पिरेटरी सिस्टम चूज करून उपयोग पडेल का ऑर्गन नुसार जायला लागेल, ऑर्गन नुसार जायला आपल्याला. हा, पण एक लक्षात घ्या, लंग्स कॅन्सर पूर्ण जर एखाद्या व्यक्तीचा लंग कॅन्सर पूर्ण जर कशात पसरलेला आहे, सिस्टम मध्ये पसरलाय, तर मग आपण सिस्टम घेऊ शकतो. ओके, हे हे आपल्याला थोडस कळायला पाहिजे, म्हणून हे सगळं डिटेल शिकतोय आपण. बॉडी माहित पाहिजे ना, शरीराबद्दल ज्ञान माहित पाहिजे की नाही पाहिजे, महत्वाचं आहे आपल्याला. म्हणून आजकाल जर बघितलं तर मला वाटते 4वी-5वीच्या मुलांना पण बॉडी ऑर्गन्सची माहिती चालू आहे, देणं चालू आहे त्यांना, है ना. तुमच्या वेळेला होत्या काय, बॉडी शिकवली जायची का, शरीर शिकवलं जायचं का, शरीरशास्त्र शाळेमध्ये, कॉलेजमध्ये? 11वीत. 11वी-12वीला मला वाटते सायन्सला असल्यानंतर शिकवलं जायचं. महत्वाचं आहे, कारण जी गोष्ट, जे आपलं यंत्र आहे, सगळ्यात महत्वाचं यंत्र आहे ना शरीर, ते यंत्र कसं व्यवस्थित ठेवायचं आपल्याला माहित पाहिजे. ओके, आपण इंजिनिअरिंग शिकतो, गाडी कशी व्यवस्थित ठेवायची हे माहिती आहे, पण आपली ही गाडी कशी व्यवस्थित ठेवायची आहे, त्यामुळे मी डिटेल घेतोय तुम्हाला, हे लक्षात आलं पाहिजे. ओके, कुठं जाता आलं पाहिजे. मग सिस्टम म्हटलं की सिस्टम नुसार. ओके, ऑर्गन्स आपण घेतलेले नाहीत, आपण मला वाटतं घेतले ते सिक्वेन्स नुसार घेतलेलं आहे. ओके, ठीक आहे. तर रेस्पिरेटरी सिस्टम कोणते कोणते, व्हायरल इन्फेक्शन घ्या, नंतर अस्थमा, अस्थमा. ओके, अस्थमा, निमोनायटिस, निमोनिया इज अगेन द इन्फेक्शन, निमोनिया. निमोनिया पूर्ण रेस्पिरेटरी सिस्टमला होतो ना, का फक्त लंग्सला होतो? लंग्स मध्ये पॅचेस दिसतात, पण सगळ्या रेस्पिरेटरी सिस्टम डॅमेज झालेली असते. नंतर व्हीजिंग म्हणजे अस्थमाच ऍक्च्युली. अस्थमा, एलर्जीज, है ना, एनी काइंड ऑफ एलर्जी, रेस्पिरेटरी एलर्जी. पल्मोनॉलॉजिस्ट कडे जायला लागणं, हे इतकं खूप सुंदर आहे. जर हे व्यवस्थित प्रॅक्टिस केलं तर कदाचित पंप ओढायला लागतात बघा, बऱ्याच जणांना पंप ओढायला लागतात, ते नाही ओढावे लागणार, हळूहळू बंद होऊन जाते. स्टेरॉइड्स. हा, ते आपोआपच बंद होऊन जाईल. सो दिस इज द रेस्पिरेटरी सिस्टम. अजून कोणते आजार आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, पण जिथं तुम्हाला हे होतं. त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टम, सगळ्यात महत्वाचं काल आपण जे घेतलं ते ब्लड प्रेशर दोन्ही मध्ये येणार आहे, एक्सक्रिटरी मध्ये पण येणार आहे आणि सर्क्युलेटरी मध्ये पण येणार आहे. ब्लड प्रेशरचा तास. ओके, मेजर. कोलेस्ट्रॉल,
वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं कशात येणार? सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये येईल. घेऊ शकतो आपण सर्क्युलेटरी सिस्टम. चरबीचं प्रमाण वाढणं रक्तातलं घेऊ शकतो. तर पण डाएट जर वेडंवाकडं असेल आणि त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल जर वाढलेला असेल तर ते डाएट कोणी कंट्रोल न करता मुद्रा करून इफेक्ट होणार का त्या मुद्रेमुळे आपोआप डाएटवर कंट्रोल येतो? मुद्रामुळं त्या व्यक्तीला कॉन्शियसनेस डेव्हलप होणार की मला डाएट पण फॉलो केलं पाहिजे. ओके. म्हणजे सुरुवातीला त्याला चेतनाच जागृत होणार ना, बाबा हे माझं कशामुळे व्हायला लागलंय, डिस्टर्ब का व्हायला लागलोय. तर ते आपोआपच त्याला रिअलाइज व्हायला चालू होईल आणि स्वतःच त्याला आतून वाटायला चालू होईल की नाही, हे डाएट पण आपण व्यवस्थित केलं पाहिजे. त्या पद्धतीनं सिस्टम त्यांना सपोर्ट करेल. दॅट इज द कॉन्शियसनेस. गुड. हे चेतनाच बदलली तर काय होणार आहे ना, आपोआपच त्याच्यात परिवर्तन होत जाईल विथ द हेल्प ऑफ मुद्रा अँड मंत्रा चार्ट. आणि इवन त्याला प्रॅक्टिकली ते कोलेस्ट्रॉल लेवल कमी व्हायला पण मदत करेल. दॅट इज ऑल्सो द चान्सेस ना. म्हणजे विथ द हेल्प ऑफ मुद्रा जी अॅक्यूट कंडिशन आहे किंवा त्याच्यातले जे रिपोर्ट्स म्हणण्यापेक्षा त्याच्या बॉडीमध्ये ते बदल व्हायला चालू. देन सर्क्युलेटरी सिस्टम ब्लॉकेजेस पण घेऊ शकतो आपण याच्यात. आर्टेरियल ब्लॉकेजेस, हार्ट अटॅक्स. हार्ट अटॅक्स घेऊ शकतो. ब्रेन स्ट्रोक, एनी स्ट्रोक घेऊ शकता तुम्ही, एनी स्ट्रोक. व्हेरिकोज नेक्रोसिस घेणार. नेक्रोसिस, एखाद्या ऑर्गनला नेक्रोसिस होतं बघा, है ना. पाइल्स कशात येतं? पाइल्स इज द डिसऑर्डर ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम और सर्क्युलेटरी सिस्टम? डायजेस्ट. या बोथ. पाइल्स मध्ये काय होतात? व्हेन्स फुगतात. बोथ आहे तिथं. डायजेस्टिव्ह सिस्टम मुळे, डायजेशन इम्बॅलन्स असल्यामुळं सर्क्युलेटरी सिस्टम तिथल्या ज्या व्हेन्स आहेत त्या फुगतात. ओके, द्या तिथं. पाइल्स पण आपण स्पेशली पाइल्स सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये कधी कधी घ्यावं लागतं. त्यानंतर व्हेरिकोज व्हेन्स. व्हेरिकोज व्हेन्स. आर्टेरियल ब्लॉकेजेस, नेक्रोसिस वगैरे होतं बघा, एखादा बोट काळं निळं होणं किंवा त्या गोष्टी होणं, दॅट इज द नेक्रोसिस. अंजायना. अंजायना, गुड. अंजायना पेक्टोरिस. छातीमध्ये जे दुखतं त्याला तुम्ही वापरू शकता, है ना. म्हणजे हार्ट रिलेटेड आणि सर्क्युलेटरी सिस्टम रिलेटेड हा जॉईंट तुम्ही वापरू शकता. मुद्रा देऊ शकता. इन अॅक्यूट कंडिशन ऑल्सो यू कॅन यूज. आणि मग तुम्ही डॉक्टरांचा समजा इमर्जन्सी आहे तर आपण तिथं हे पॉइंट्स वापरून आपली मेंटल स्पिरिच्युअल बॅलन्सिंग करतो आणि आपल्याला तशी सिस्टम प्रोव्हाइड करते की बाबा योग्य ते व्यक्ती योग्य त्या वेळेत आपल्याला विजडम होऊन आपण एखादा जीव वाचवू शकतो. ह्या लेवल इमर्जन्सी मध्ये पण हे वापरता आलं पाहिजे. ऍक्च्युली डॉक्टर्स पर्यंत जाऊपर्यंत आपल्याला बऱ्याच वेळेला आपण पॅनिक असतो ना, तर हे सुचलं पाहिजे आपल्याला त्यावेळेला. हे महत्वाचं आहे. जिथं बरीच लोक, काय वाटतं तुम्हाला, बरीच लोक असं म्हणतात किंवा अनुभवाला पण आहेत जे स्पिरिच्युअल मास्टर्स आहेत, है ना. तर हिमालयासारख्या ठिकाणी किंवा साधनेला जात आहेत, तर त्यांच्याकडे ह्या टेक्निक्स अवेलेबल आहेत. दे कॅन सर्व्हाइव्ह देअर
डायमेन्शन विथ दीज हेल्प ऑफ द मुद्राज अँड मेडिटेशन. ओके, आहे त्यांच्याकडे त्या गोष्टी वापरल्या जातात त्यांच्या, है ना. तर आपण आपल्याला वापरता आल्या पाहिजेत कॉन्शियसली. पण ठीक आहे, मी म्हणणार नाही की अगदी अक्यूट कंडिशन आहे आणि तुम्ही मुद्रा, मी परत सांगतोय अक्यूट कंडिशन पण तुम्ही पूर्णपणे रिलीव्ह करू शकता कॉन्शियसनेस त्या डायमेन्शनला असाल तर. पण वी हॅव टू टेक समटाइम्स हेल्प, है ना. पण तो हेल्प मिळूसपर्यंत आपल्याला जी एक स्ट्रगल असतो ना, स्ट्रगल बऱ्याच वेळेला, है ना, त्यावेळेला हे पॉइंट्स तुम्हाला हेल्प करू शकतात. ओके. इवन आपण आपल्या क्लिनिक प्रॅक्टिसमध्ये हार्ट अटॅकच्या पेशंट्सना आपण ह्या मुद्राज मी दिलेल्या आहेत आणि लिटरली सांगायला आनंद वाटतो मला की तिथं त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर म्हणजे ईसीजी नॉर्मल आलेले आहे, पण आपण त्यांना तिथं ती चिकित्सा दिलेली आहे. म्हणजे दॅट डायमेन्शन दॅट हेल्प्स. ओके. पण मी असं नाही म्हणणार की तुम्ही ते उपचार नाही घ्यायचे, ते घेतले पाहिजे. समजा जो तिथं पॅथॉलॉजिकल कंडिशन झाली असेल आणि ती ट्रीट करणं गरजेची आहे तर ती केली पाहिजे. ओके, दॅट इज द वे. पण जे इमर्जन्सी मध्ये आपल्याला जे हेल्पफुल करतं ते इथं हेल्प, या गोष्टी हेल्प करतात. सर्क्युलेटरी सिस्टम फ्रोझन माहित पाहिजे. शोल्डर कशामध्ये येतो? फ्रोझन शोल्डर कशात येतो? आपण स्ट्रक्चरल सिस्टम मध्ये घेणार आहे त्याच्यात घेऊ, किंवा स्केलेटो मस्क्युलर सिस्टम मध्ये आपण घेऊ शकतो. स्केलेटो मस्क्युलर. तर सध्या सर्क्युलेटरी सिस्टम झालं. त्यानंतर न्यूट्रो. होमोचा हेट्रोचा न्यूट्रो. न्यूट्रोचा न्यूटो इज द रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. रिप्रोडक्टिव्ह म्हणजे इनफर्टिलिटी पासून ते सगळ्या गोष्टी, है ना. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. प्रोस्टेट ऐकलाय? प्रोस्टेट, पुरुषांना प्रोस्टेट नावाची ग्रंथी वाढते. तो कोणाचा भाग आहे? त्याच्यामध्ये युरिन कंप्लेंट्स असतात, पण प्रोस्टेट इज अ पार्ट ऑफ रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. प्रोस्टेट इज अ पार्ट ऑफ रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ऍक्च्युली काय होतं, युरिन कंप्लेंट साठी लोक जातात युरोलॉजिस्टकडे, पण प्रोस्टेट काय करते, ही हे युरेथ्रा आहे, है ना. समजा ही युरेथ्राची लाईन आहे, हा युरेथ्रा आहे आणि या युरेथ्राच्या बरोबर पूर्ण प्रोस्टेट आहे साईडने. तर ती प्रोस्टेटची ग्रंथी वाढल्यामुळे काय होतं, इथं प्रेशर येतं आणि मग युरिन फ्लो त्याचा व्यवस्थित होत नाही. मग त्याला काय दिले जातात, हे रिलीजिंग मेडिसिन दिले जातात. हा, बट इट इज अ पार्ट ऑफ रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, नॉट द एक्सक्रिटरी सिस्टम. हे माहित पाहिजे आपल्याला. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम प्रोस्टेट ग्रंथीसाठी तुम्ही वापरू शकता. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, एनिथिंग, है ना. बऱ्याच जणांचे स्पर्म काउंट कमी असतात किंवा एनी रिप्रोडक्टिव्ह सिस्टम प्रॉब्लेम, है ना, जेनायटल रिजन. देन ब्रेस्ट इज द विच सिस्टम ऑफ breast. Breast is the reproductive system organ. Okay, reproductive system starts from your hypothalamus, hormone system. Actually, तिथून reproductive system चालू होते. त्यामुळे breast is also in the reproductive system. त्यानंतर ओव्हरीज, है ना, फिमेल्स मध्ये ओव्हरीज, मेल्स मध्ये टेस्टिस, जे काय हॉर्मोन्स आहेत ते रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. युटेरस, फायब्रॉइड युटेरस ऐकलाय शब्द? फायब्रॉइड होतं, हिस्टेक्टॉमी करावी लागते. बऱ्याच जणांना हिस्टेक्टॉमी केल्यानंतर ऍबडॉमिनल कंप्लेंट सुरू झालेले आहेत, त्यांच्यासाठी खूप सुंदर काम करते ही मुद्रा ना, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. त्यानंतर मेनोपॉज सिम्पटम्स, हे पण याच्यात येणार. ड्युरिंग फिमेल्स, मुलींच्या
सायकल्स चालू होतात त्यावेळेला ऍबडॉमिनल पेन असतं है ना. डिस काय म्हणतो त्याला आपण, एक शब्द आहे बघा, मला आठवण झालंय. डिस्मेनोरिया ड्युरिंग द पिरियड्स पेन असणं, दॅट विल हेल्प. हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. देन डायजेस्टिव्ह सिस्टम हिअर. सोबत मंत्रा पण लिहित जा. रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा मंत्रा कोणता येणार, या पद्धतीनं तुम्हाला मंत्रा घ्यावा लागेल. पहिल्यांदा ओ आ ई ओके. ओ आ ई हा कशाचा मंत्र आहे, का बरं ओ आ ई का बरं. ओ म्हणजे बॉडी, आ म्हणजे फंक्शनल सिस्टम, ई म्हणजे न्यूट्रो फंक्शनल सिस्टम, त्यामुळे न्यूट्रो फिंगर ओपन झाली आणि त्यामध्ये ओ आ ई ओके. सर्क्युलेटरी सिस्टमचा मंत्र कोणता येईल सांगा बरं. ओ आ ओ ओ आ ओ है ना. ओ आ ओ, इथं ओ. जे रेंटिंग करतोय त्याचा डबल मंत्र घ्यायची गरज नाही. इथं आपण एकदा ओ घेतलं तर हे ओ ह्याच्यात येतच, ह्याच्या ब्रँच मध्ये झालं तर गेलं तरच मंत्र घ्यायचा है ना. आता ह्या पद्धतीनं ओ आ ओ, आता हा ओ आला म्हणजे हे फिंगर ओपन झाले. आता ह्याचा परत मंत्र घ्यायची गरज नाही, ह्याचा डायरेक्ट कुठे घेणार आपण, ओ आ ओ. आणि रेस्पिरेटरी सिस्टम साठी मंत्र कोणता येणार, ओ आ ओ आ. ओके. ओ आ ओ आ. आणि फक्त नर्वस सिस्टम साठी काय येणार, ओ आ आ ओ आ हा नर्वस सिस्टम साठी. मुद्रा आणि मंत्रा जर दोन्ही कॉम्बिनेशन व्यवस्थित केले तर खूप चांगले रिझल्ट मिळतात, मुद्रा आणि मंत्रा दोन्ही एकत्र वापरलं. म्हणून मी जास्त करून कॉमनली जे शिकवते ते मुद्रा आणि मंत्रा. कारण ब्रीद कशी घ्यायला लागते सांगू, फक्त एक डेमो सांगतो कसं घ्यायचं आहे. समजा आता हे असं असतं, इनहेल आणि एक्झेल वर घ्यायचं आहे. ओके. हेट्रो आणि होमो इज द इनहेल एक्झेल आणि न्यूट्रो इज द पॉज. मग पॉज बाह्य पॉज असेल किंवा अंतर पॉज असेल, इथं न्यूट्रो घेतो आपण. ऍक्च्युली बाह्य पॉजला न्यूट्रो म्हणतो आपण, पण ते अवघड जातं म्हणताना इनहेल पॉज एक्झेल. ओके. समजा न्यूट्रो साठी पण घ्यायचं असेल तर शक्य असेल तर आउटर पॉज घेतो, पण इनर पॉजला पण न्यूट्रो मध्ये कन्सिडर करतो, इनर पॉज मध्ये न्यूट्रो पण कन्सिडर करतो. आता तुम्हाला जर स्माइल ब्रीथ न जर तुम्हाला रेस्पिरेटरी सिस्टम बॅलन्स करायचे असेल, रेस्पिरेटरी सिस्टम कोणते आहेत बघा, ओ आ नंतर ओ आणि आ. म्हणजे आता इथं तुम्हाला सुरुवात करायला लागेल, पहिल्यांदा श्वास सोडण्याची क्रिया. एकदा श्वास सोडायचा, श्वास इथं घ्यायचा, हेट्रो म्हणजे श्वास घ्यायचा, परत श्वास सोडायचा, परत श्वास घ्यायचा. ओके. म्हणजे पहिला श्वास एक्झेल, इनहेल, एक्झेल, अगेन इनहेल. सुरुवात कुठून केली पण, एक्झेल. एक्झेल मग ओ म्हणायचं, एक्झेल केल्यानंतर ओ म्हणायचं. नाही, आपल्याला जर मंत्रा घ्यायचा नसेल, फक्त श्वासाने बॅलन्स करायचा असेल, ओके, स्माइल ब्रीथ टेक्निक वापरायचं असेल, ओके, मंत्रा न म्हणता. समजा मंत्र आपण घेत नाही, फक्त मुद्रा आणि ब्रीथ घेतोय. ओके. जनरली हे थोडस अवघड आहे, पण माहित असावं तुम्हाला काय काय आपण घेऊ शकतो. आता
होमो म्हणजे काय? एक्झेल. हेट्रो म्हणजे काय? इनहेल. होमो म्हणजे काय? एक्झेल. आणि Okay. परत हेट्रो म्हणजे काय? इनहेल. म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम साठी फक्त आपल्याला श्वासाची क्रिया करायची असेल तर श्वास सोडणं पहिला, हे झालं, आपण रेस्पिरेटरी सिस्टम पर्यंत पोहोचलो विथ द हेल्प ऑफ ब्रीथ. आता ही क्रिया, हे कॉन्शियसनेस तिथं तुमचा काम करतो. दॅट इज द थिंग. यांनी सर, तुम्ही पण आता आता समजलं नाही आता ही प्रोसेस करून आपण रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये पोहोचलो, पण मुद्रा मात्र आपली रेस्पिरेटरी सिस्टीमची आपण प्रोजेक्शन घेतलाय, पण ऍक्च्युअल होल्ड करतोय आपण होमोचा हेटेरो होल्ड करतो आहे. बरोबर. सो करताना फक्त हे होल्ड करायचं, राईट? प्रोजेक्शन घेऊन केलेलं आहे म्हणून हे होल्ड करायचं, आणि ब्रीथ करताना मग मात्र इकडनं चालू करायचे. मग तेव्हा फिंगर्स नाही इमॅजिन करायची ती. नाही, जर केलात तर चांगला आहे. आता ह्या पद्धतीनं कधी पण करा तुम्ही. कधी पण मुद्रा आणि ब्रीथ कॉम्बिनेशन वापरू शकता किंवा मुद्रा आणि मंत्रा कॉम्बिनेशन वापरू शकता. सोपं मुद्रा आणि मंत्र आहे, पण एक हम्म. एक तुम्हाला माहित असावं म्हणून मी सांगतोय. इनिशियली मुद्रा आणि मंत्राच वापरा, नंतर मग ब्रीथ वर जा. पण ज्यांना इंटरेस्ट आहे ब्रीदिंग मध्ये, ब्रीदिंग ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी, त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं. ओके, आता आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टमला हील करायचं आहे विथ द हेल्प ऑफ मुद्रा आणि ब्रीथ. विथ द हेल्प ऑफ मुद्रा आणि ब्रीथ. तर कसं जायचं? आता हे काय करायचं? हे टच केला त्याला एक्झेल करा. आता इथं आला, आता इथं आला, त्यानंतर परत ओके. आता हे एकदा करून थांबलात तरी चालतं, पण तुम्ही रिपीटेडली हे पॉइंट्स टच करू शकता त्यावेळेला. इवन मंत्राच्या वेळेला पण तुम्ही, ह्याला म्हणतात डायनॅमिक मुद्रा. डायनॅमिक मुद्रा. स्टॅटिक आणि डायनॅमिक मध्ये फरक काय? स्टॅटिक म्हणजे फक्त फिक्स केलो आपण. ओके. आणि तुम्हाला डायनॅमिक करायचं आहे म्हणजे काय करायचं? शिफ्ट करायचं प्रत्येक वेळेला. ओके. जसं जप करतो आपण, जप करताना शिफ्ट करतो ना, मूव्ह करतो. मुव्हमेंट म्हणजे डायनॅमिक. कोणतं इफेक्टिव्ह जास्त आहे, डायनॅमिक का स्टॅटिक? मग कुठे कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तसं, ऍक्च्युली तसं बघायला गेलं आता याच्यात, दोन्ही. हा, सांगतो तुम्हाला. डायनॅमिक जर आपलं मन इकडं तिकडं जात असेल, स्टॅटिक मध्ये राहत नसेल, स्टेबल राहत नसेल, तर डायनॅमिक वापरायचं. ओके. आणि मग एकदा डायनॅमिक करून करून करून, डायनॅमिक म्हणजे मुवमेंट करून करून ज्यावेळेला एकदा तुम्हाला एकदम शांत वाटतं, तर त्या पॉइंटला फिक्स करायचं आणि मग शांत त्या साधनेमध्ये जायचं, मेडिटेशन. सो दॅट इज द वे. ओके. म्हणून सुरुवातीला डायनॅमिक तुम्ही वापरू शकता, हे सोपं आहे. है ना? ह्याच्याकडे लक्ष येतं ना तुम्हाला, कॉन्सन्ट्रेशन ह्याच्याकडे येतं. दॅट इज द वे. आता तुम्ही असं, बेसिक फक्त मुद्रा आणि मंत्र केले आणि आता त्याची सवय चालू झाली. हा, एक 10 दिवस 15 दिवस करतो तर सवय झाली आहे. मग होतं काय, ते चालू असतं आणि मनात वेगळे विचार असतात, तर त्याला काही अर्थ नाही म्हणा. नाही नाही, आहे की अर्थ. ते विचार बॅलन्स होणं गरजेचं आहे ना. ते विचार सो बॅलन्स होणं, प्रोडक्टिव्ह होणं गरजेचं आहे. मग त्यावेळेला तुम्ही आता समजा तुम्ही बॉडी लेवलला घेताय, त्यावेळेला विचारांच्या लेवलला तुमच्याकडे पॉइंट्स आहेत. ओके. ते चेंज करावं लागेल. त्या वेळेला त्या गोष्टीनुसार तुम्हाला टूल्स वापरावे लागतील. ओके. म्हणून तर इतके मल्टिपल टूल्स. आणि एका लेवलला आल्यानंतर, कॉन्शियसनेसला आल्यानंतर, मग तुम्ही प्रेझेंट मोमेंटचा विचार करा. पास्ट मध्ये जात नाही, फ्युचर मध्ये जात. त्याला आपण म्हणतो ओपन आय मेडिटेशन. यू बिकम अ प्रेझेंट मोमेंट. देन देर इज समटाइम्स नॉट रिक्वायर्ड द मुद्रा, प्रॅक्टिस ऑफ द मुद्रा, अँड देन दॅट थिंग. ते तुमचं आपोआपच चालू है ना. त्यासाठी लक्षात आलं. ब्रीदिंग थोडं अवघड आहे. थोडंसं तुम्हाला एक फक्त सांगितलं, हे पण टूल आपण वापरू शकतो. पण
सध्या सुरुवातीला काय करा, मंत्र सोपा आहे, हे सिंपल आहे. ओ आ ओ, इथं ओ ओपन झालं, आ, ओ आ ओ आ. That. आणि आता ह्याचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं कुठलं, ओ आ ई. आता इथं तुम्ही हे सगळं जाण्यापेक्षा इथं डबल क्लिक करून ई पर्यंत जाऊ शकता. ओ आ ई. ओके, ओ आ ई, सेंटर पॉइंट. नंतर ई अम, ओ आ ई अम, हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टमसाठी. आता तसंच ओ आ ई आ, हे डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी जातं. डायजेस्टिव्ह सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम कोणते प्रॉब्लेम्स, कुठून चालू होते डायजेस्टिव्ह सिस्टम? येस प्लीज. फ्रॉम युअर लिप्स, माउथ, लिप, टीथ, टंग, इसोफॅगस, स्टमक, डिओडिनम, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, ऍनल पार्ट, हे सगळं. दॅट इज द, तिथं कुठंही प्रॉब्लेम असेल तर डायजेस्टिव्ह सिस्टम. पचनाच्या तक्रारी असतील, मेटाबॉलिझम असेल, लिव्हर इज अ पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम ऑर नॉट? लिव्हर, yes, liver is a part of digestive system. Even spleen, pancreas, digestive pancreas is a part of liver, digestive system. सगळ्यात महत्वाची कोणती सिस्टम असेल तर सगळ्यात महत्वाची आहे, पण सगळ्यात महत्वाची डायजेस्टिव्ह सिस्टम. ज्याची डायजेस्टिव्ह सिस्टम ठीक आहे त्याच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी ठीक राहतात. म्हणून आहार विहार सांगितलेला आहे प्रत्येक शास्त्राने. लाईफस्टाईल जे डिसऑर्डर्स म्हणताय ते बऱ्यापैकी डायजेस्टिव्ह सिस्टम मुळे इम्बॅलन्स. आपलं खाणं पिणं वेळ सगळ्या गोष्टी. उलटा पण अनुभव आहे की मन तुमचं शांत झालं किंवा व्यवस्थित झालं की डायजेस्टिव्ह सिस्टीम पण व्यवस्थित, आपोआप होते. हा, वाईस वर्सा आहे दोन्ही. पण वाईस वर. सुरुवातीला आपल्याला समजा बॉडी लेवलला प्रॉब्लेम्स जास्त असतील तर आपण डायजेस्टिव्ह सिस्टम पासून सुरू करू शकतो. इथं येतच की परत, इथं तुम्ही इमोशन्स बघा कोणते येतात. इमोशन कोणतं येतं इथं? न्यूट्रो इमोशन काय, न्यूट्रोचा हेट्रो इमोशन काय बघा, बघा जरा आठवतंय काय मागचं? न्यूट्रोचा हेट्रो इमोशन काय? स्माइल अँड मॉडेस्टी, हो, विनम्रता. हे लक्षात यायला पाहिजे तुमच्या पटकन. हा पॉइंट टच केल्यानंतर तुमच्या मनामध्ये आलं पाहिजे की इमोशन्स, ऍटलिस्ट एवढं तरी लक्षात आलं पाहिजे की इमोशन्स कोणते है ना. इमोशन्स कोणते, इमोशन्स तुम्हाला समजले की माइंड समज. ओके, दॅट इज द स्माइल अँड मॉडेस्टी, विनम्रता. आणि ज्याची विनम्रता चांगली आहे त्याचं डायजेस्टिव्ह सिस्टम कसे असणार आहे? योग्य असणार. म्हणजे जर डायजेस्टिव्ह सिस्टमला जर व्यवस्थित राहायचं असेल तर आपल्याकडे काय असली पाहिजे? विनम्रता. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. डायजेस्टिव्ह सिस्टमचे सगळे प्रॉब्लेम्स, अगदी इसोफेजियल कॅन्सर पासून हायटस हर्निया, शब्द ऐकलाय? हायटस हर्निया, हायटस नाही. हर्निया टिपिकल इसोफेजियल इथून है ना. आता साध्या भाषेत तुमच्या ऍसिडिटीज सगळ्या डायजेस्टिव्ह सिस्टमच्या प्रॉब्लेम्स. ऍसिडिटी, ओके, ऍसिड रिफ्लक्स होणं, उलटी, लूज मोशन्स होणं, अल्सरेटिव्ह कोलायटिस होणं, हे सगळे कशासाठी आहेत? डायजेस्टिव्ह सिस्टम. IBS. IBS आहे. परत इथं तुमचं कॉन्स्टिपेशन येतं, कॉन्स्टिपेशन येतं. देन एक्सक्रीटरी सिस्टम,
होमो काय येणार? होमोच्या ओ आ ई ओ. ई ओ ओ आ ई ओ. एक्सक्रिटरी सिस्टम. किडनी अँड युरिनरी सिस्टम. डायलिसिस साठी हा पॉइंट आहे. डायलिसिसच्या पेशंटला हे देऊ शकतात. आता समजा तो नाही मुद्रा करू शकत आहे, पण मंत्रा तर म्हणू शकतो ना मनातल्या मनात. ऍटलिस्ट मनातल्या मनात म्हणू शकतो. ओ आ ई ओ. यू कॅन गिव्ह. मंत्र इज मोस्ट ब्युटिफुल है ना. म्हणजे नामस्मरण म्हणून सगळ्यात सोपं साधन सगळ्या संतांनी सांगितलंय अध्यात्माचं, नामस्मरण सांगितलं. कुठेही तुम्ही करू शकता, कुठेही बसून करू शकता, कधीही करू शकता. नामस्मरण सांगितलं. आपल्यात पण मंत्र इज ऍक्च्युली मुद्रा रिसर्च इज गिवन बाय हे सगळं पंकज सरांचं आहे. पण आय एम इंटरेस्टेड इन द मुद्रा प्लस मंत्रावर आपला रिसर्च जास्त चालू आहे. ओके, कोणते चॅन्टिंग केल्यानंतर काय बदल होऊ शकतो. सो आय एम डुईंग दॅट. मंत्राज, टाईची मुवमेंट्स, ब्रीथ मुवमेंट्स है ना, दॅट इज द थिंग. पण मंत्रा इज इझी टू. इव्हन मुद्रा प्रत्येक वेळेला आपण अप्लाय करू शकत नसेल, पण सगळ्यात महत्वाचं आहे लक्षात घ्या, मुद्राच्या माध्यमातून तुम्ही त्या एक्झॅक्टली डायग्नोसिस सोपं जातं. तुम्हाला डायरेक्शन मिळते मुद्राने. सोपं जातं ना. डायरेक्ट मंत्रा चूज करायला गेलो तर आपल्याला अवघड जाईल. त्यामुळे मुद्रा हेल्प फॉर द ब्रीथ डायग्नोसिस, म्हणजे ब्रीथला पण हेल्प करतील आणि मंत्रालाही. सो एक्सक्रिटरी सिस्टम, सगळे किडनीचे आजार किंवा युरिनरी सिस्टमचे आजार. किडनी स्टोन घेऊ शकता तुम्ही. किडनी स्टोन याच्यामध्ये घेऊ शकता. किडनी स्टोन हा युरिनरी सिस्टमचा प्रॉब्लेम आहे का ऑर्गनचा प्रॉब्लेम? ऍक्च्युली हा सिस्टमचा मेडिकलच्या प्रॉब्लेम. डॉक्टरांच्यासाठी खूप क्वेश्चन आहे. मी मला विचारतो. स्टोन्स वेगवेगळ्या मेडिकलच्या प्रकारचे डॉक्टरांना असतात. पण. हा. पण किडनी स्टोन स्टोनचे प्रकार भरपूर आहेत ना. आता युरिया म्हणजे मेटाबॉलिझम प्रॉपर नसेल तर काही कॅल्शियम स्टोन्स आहेत, काही व्हॉट इज सँड. द पॅथॉलॉजी, बेसिक फंडामेंटल पॅथॉलॉजी काय, त्याच्यानुसार तुम्हाला जावं लागेल. किडनी स्टोन हा फिल्ट्रेशन आणि ऍब्सॉर्प्शनचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे पूर्ण सिस्टमचा प्रॉब्लेम आहे. ओके, सिस्टम ठीक करायला पाहिजे. आणि सिस्टम ठीक करायला पाहिजे म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम पासून तुम्हाला ह्याच्यामध्ये जायला पाहिजे, एक्सक्रिटरी सिस्टम. ओके, म्हणजे सगळ्या सिस्टम तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टमवर पण काम करायला पाहिजे आणि युरिनरी सिस्टमवर है ना. ऍब्सॉर्प्शन म्हणजे जे फिल्टर व्हायला पाहिजेत, जे बाहेर पडायला पाहिजे शरीरातनं टॉक्झिन्स, ते काय होतात, ऍब्सॉर्ब केले जातात किडनीमध्ये आणि ते स्टॅग्नेट केले जातात. आता ही ऍब्सॉर्प्शन मेकॅनिझम कुणाची आहे? युरिनरी सिस्टमची मेकॅनिझम. ओके, नो डाऊट किडनी प्लेज द रोल, पण किडनी ऑर्गन पेक्षा सिस्टमचाच प्रॉब्लेम. मग हॉर्मोन्स आणि सगळ्याच गोष्टी. म्हणून किडनी स्टोन ह्या लेवलला ज्यावेळेला मेडिकल सायन्स डायग्नोज करेल आणि त्या लेवलला ज्यावेळेला चिकित्सा केली जाईल त्यावेळेला ते रिव्हर्स होऊन जात. जनरली काय केलं जातं, किडनी स्टोन ची कोणतीही चिकित्सा पद्धती घ्या, होमिओपॅथिक औषध असतील काय असतील, तो खडा पडला किंवा हे पडला की त्याच्याकडे फार कोण लक्ष देत नाही. झालं, ऑपरेट केलं, झालं. पण ती टेंडन्सी आहे किडनी स्टोन होण्याची. ती टेंडन्सी कशामुळे आहे? ते फिल्ट्रेशन व्यवस्थित व्हायला पाहिजे, ऍब्सॉर्प्शन व्यवस्थित व्हायला पाहिजे. तिथं सेल्युलर लेवलचा तो डिसीज आहे, सेल्युलर लेवल. ओके, तर त्या पद्धतीने आपल्याला जायचं. त्यानंतर आपण काय म्हटलं, दिस इज द मुद्रा फॉर. मुद्रा आणि मंत्रा कोणता? ओ
आ ई ओ. ओ. then राहिलं काय आता एंडोक्राईन सिस्टम, सगळे हॉर्मोन्स एंडोक्राईन सिस्टम. आता सगळ्यात जे सगळ्यात पुढं ब्रँच असणार आहे ते एंडोक्राईनचीच आहे. सगळ्यात थायरॉइड, डायबिटीस हे सगळं एंडोक्राईन सिस्टमशीच कनेक्टेड. कोणता? ओ आ ई ई. ओ आ ई ई. एंडोक्राईन सिस्टम. सगळे डिसऑर्डर्स जे आहेत आता बऱ्यापैकी डिसऑर्डर्स आहेत ते एंडोक्राईन सिस्टम इम्बॅलन्समुळे. लिम्फॅटिक सिस्टम पण घेतलेली आहे आपण. लिम्फॅटिक सिस्टम पण घेतली. लिम्फॅटिक सिस्टम म्हणजे तुमची इम्युन सिस्टम. लिम्फ नोड्स ऐकलं तुम्ही? लिम्फ नोड्स अवदान उठतं लागल्यानंतर वगैरे गाठी तयार होतात. गाठी रिलेटेड आहेत त्याच्याशी. शरीरामध्ये गाठी लिम्फ नोड्सच्या. चरबीच्या गाठी नव्हे, लिम्फ नोड्सच्या. चरबीच्या गाठी स्किनचा प्रॉब्लेम किंवा कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम. पण ते ब्लड मधलं कोलेस्ट्रॉल नाहीये, ते स्किनच्या मधलं, स्किन आणि मसल मधलं कोलेस्ट्रॉल. ते स्किन मध्ये घेऊ शकतात चरबीच्या गाठी. लक्षात आलं? फंक्शनल सिस्टम. आता हे फंक्शनल सिस्टम कधी वापरू शकतो आपण? ज्याला डायग्नोसिस होतं है ना. पण आता आपण जे शिकणार आहे ते स्ट्रक्चरल सिस्टम आणि करस्पॉन्डन्स सिस्टम. स्ट्रक्चरल सिस्टम म्हणजे काय की हे कुणीही वापरू शकतो. ओके. डॉक्टरांच्याकडे कशासाठी जातो आपण? असं जातो का मला किडनी स्टोन आहे, पहिल्यांदा डॉक्टरांच्याकडे जातो का मला किडनी स्टोन आहे आणि मला किडनी स्टोनची औषधं द्या किंवा किडनी स्टोन. पहिला काय जातो आपण? बॅक पेन आहे, ऍबडॉमिनल पेन आहे, युरिन साफ होत नाहीये, पोट साफ होत नाहीये आणि मग त्याच्यानंतर निदान केलं. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा ज्याला सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट्स म्हणतो आपण ते स्ट्रक्चरल सिस्टम मध्ये वापरता येईल. आपण असं जातो का मला मायग्रेनचा त्रास आहे, असं जातो का काय जातो आपण मला हेडेक होत आहे, डोकं दुखतंय म्हणून आपण जातो. तर जर कदाचित आपण त्या लेवलला काम केलं तर पुढच्या पॅथॉलॉजी डेव्हलप पण नाही होणार जर सिम्प्टोमॅटिक आपण चिकित्सा त्या वेळेला केली. ओके. की खूप युजफुल आहे. म्हणजे आता तुम्हाला बॉडी काहीतरी कंप्लेन द्यायला लागले, बॅक पेन व्हायला लागले, तर त्या बॅक पेन साठी तुम्ही जर मेडिटेशन केला, ध्यान केला, तर त्याचं पुढे जाऊन पॅथॉलॉजिकल कंडिशन समजा पॅथॉलॉजिकल असेल तर त्याचं सोल्युशन पण आपल्याला घेता येईल, म्हणजे चांगल्या पद्धतीने डायग्नोज करून. पण जर नसेल तर काय होईल तर तिथल्या तिथंच थांबून जाईल. ओके. दॅट इज द थिंग. आपण स्ट्रक्चरल सिस्टम घेऊया. शरीराला मला 4 हिस्सांमध्ये डिवाइड करून सांगा बरं. शरीराचे किती पार्ट्स होतात, कोणते कोणते? पहिला सेंट्रल बॉडी का, मग पेरिफेरल बॉडी. स्ट्रक्चरल सिस्टम पहिला बॉडीचं स्ट्रक्चर काढतो लक्षात येईल. परत आपण हात काढूया. बॉडी स्ट्रक्चरल सिस्टम कुठे येते बॉडीची? दिस इज बॉडी. वेअर इज द स्ट्रक्चरल सिस्टम? न्यूट्रो ना, होमोचा
न्यूट्रो. इथं 4 पॉइंट्स येणार आहेत. पण आता इथं मी बॉडी परत काढतो पहिल्यांदा. माझी चित्रकला समजून घ्या बरं का. मी काय प्रोफेशनल चित्रकार नाही. ओके. तरी आता थोडं थोडं बेटर व्हायला लागले माझं. होतंय काय? जुने स्टुडंट सांगा बरं मला. थोडं थोडं बेटर होतंय काय? अजून अजून चान्स आहे इम्प्रुव्हमेंटला. improvement होईल ते हळूहळू. Okay. So we have to divide in the 4. है ना, पहिला आपण सेंट्रल बॉडी डिवाइड करूया. सेंट्रल प्लस पूर्ण बॉडीला डिवाइड करूया त्या पद्धतीनं. त्याला म्हणतात स्ट्रक्चरल सिस्टम. नेक ब्लॅक कलर म्हणजे कोणता फोर्स? न्यूट्रो. न्यूटो. रेड कलर म्हणजे कोणता फोर्स? हेटेरो. मी सिंपल तुम्हाला सेपरेटच देतो यावेळेला, मी तुम्हाला लक्षात येईल. सेंट्रल बॉडी आणि पेरिफेरल. पहिला आपण सेंट्रल बॉडी. अँड ब्ल्यू कलर मीन्स कोणता फोर्स? होम. होम. आणि ग्रीन कलर म्हणजे कनेक्टिंग न्यूट्रो किंवा कम्प्लीट. कधी कधी कनेक्टिंग न्यूट्रो एक्सप्रेस होत नाही, कम्प्लीट न्यूट्रो एक्सप्रेस. ठीक आहे. आता इथं थोडस तुम्हाला पेरिफेरल बॉडीला डिवाइड करतो इथंच तुमच्या लक्षात येण्यासाठी. तर म्हणजे काय, कनेक्टिंग न्यूट्रो एक्सप्रेस होत नाही, कम्प्लीट न्यूट्रो एक्सप्रेस होतो म्हणजे? कधी कधी कनेक्टिंग न्यूट्रो दिसत नाही आपल्याला, व्यक्त होत नाही, तो कम्प्लीट न्यूट्रोच कधी कधी कनेक्टिंग न्यूट्रोचं रोल प्ले करतो. ओके. एक्झाम्पल देता येईल? हा, इथं आता कनेक्टिंग न्यूट्रो दिसतोय का तुम्हाला? आहे इथं कनेक्टिंग न्यूट्रो, पण आपण तिथं कधी कधी एक्सप्रेस करत नाही. दिस लाईन डायफ्राम इज द कनेक्टिंग न्यूट्रो. हेट्रो आणि होमोच्या मधला. ओके. सो न्यूट्रो, हेट्रो, होमो. पण डायफ्रॅमला घ्यायची गरज नाही, पण घेऊ शकतो आपण. दॅट इज, आणि ही कम्प्लीट न्यूट्रो. कधी कधी 5 फोर्स दिसत नाहीत, कधी कधी 4च दिसतात. काही ठिकाणी 4च दिसतात ना. 4 दिसले की आपण कनेक्टिंग न्यूट्रोला त्याच्यात घेत नाही. ओके. कनेक्टिंग न्यूट्रो इज द जस्ट, काय म्हणतो त्याला आपण, हिडन असतो. असतो पण हिडन असतो, व्यक्त होत नाही. तर समजत नाहीये. ठीक आहे, आता फक्त समजून कम्प्लीट न्यूट्रो आपण आतापर्यंत घेतलेलाच नाहीये ना, आपण फक्त नाहीये. पण आता इथं कम्प्लीट न्यूट्रो याच्यासाठी घेतोय. इथं कम्प्लीट न्यूट्रो घ्या किंवा आता समजण्यासाठी कनेक्टिंग न्यूट्रोज घ्या. ह्याला हेडला कनेक्टिंग न्यूट्रोज घ्या. ओके. पण तो तुम्हाला इथं वेगळा दिसेल म्हणताना आपण कनेक्टिंग न्यूट्रो न म्हणता कम्प्लीट न्यूट्रो. बिकॉज हेड इज द ब्रेन इज द ऑपरेटर ऑफ युअर होल बॉडी. पण सिंपल आता सध्या आपण त्याला न्यूट्रो घेऊया. कनेक्टिंग पण नको आणि कम्प्लीट पण नको. सिंपल न्यूट्रो फिंगर, न्यूट्रो जॉईंट आपल्याला हेडसाठी. ओके. आणि डायफ्रॅम. डायफ्रॅम दाखवायचं असेल तर दाखवूया, नाहीतर थोडंसं कन्फ्युज नको व्हायला तुम्ही. तर डायफ्रॅमला आपण नको घ्यायला, हेट्रो मध्येच.
ओके. आपण आता आर्म्स किती आहेत आणि लेग्स किती आहेत? 4 आहेत ना. 4 म्हणजे किती आले फोर्सेस? हेट्रो, होमो, न्यूट्रो आणि न्यूटो. दिस इज लेफ्ट लेग न्यूटो, लेफ्ट आर्म is hetero, right arm is homo, and right leg is neutral. आता इथं फक्त आपण प्लॅन्ट करूया या हातावर, या फिंगरवर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कनेक्टिंग न्यूट्रो आहे है ना. तर इथं आपण काय घेतोय, हे कशासाठी घेतोय? याला म्हणतात स्ट्रक्चरल सिस्टम. स्ट्रक्चर वाईज जाणं, म्हणजे बॉडी तयार झालेली आहे, याला स्ट्रक्चरल है ना, पूर्ण एक स्ट्रक्चर. त्यामध्ये न्यूटो इज रिफ्लेक्टिंग, न्यूटो इज कनेक्टेड, न्यूटो इज द, है ना. इथला न्यूटो काय काय आहे न्यूटो मध्ये, काय लिहिलं? नेक अँड लेफ्ट लेग, नेक आणि लेफ्ट लेग. मी दाखवतो कसं, सांगतो कधी वापरायचं ते. आता समजा नेक इश्यूज असेल, नेक प्रॉब्लेम्स असतील, तर कोणता पॉइंट टच करणार? होमोचा, न्यूट्रोचा, न्यूट्रो. लेफ्ट लेग प्रॉब्लेम्स असतील. हेट्रो मध्ये काय काय आहे? काय इथं हेट्रो काय? चेस्ट आणि लेफ्ट राईट हँड, चेस्ट आणि लेफ्ट आर्म. लेफ्ट. ओके. आता तुमचं शोल्डर म्हणजे लेफ्ट आर्म पूर्ण येणार. लेफ्ट शोल्डर कशात येणार? पूर्ण लेफ्ट हँड, लेफ्ट आर्म हेट्रो मध्ये येणार. abdomen, homo is the abdomen plus foot plus right arm, है ना, abdomen आणि राईट आर्म. आणि कनेक्टिंग न्यूट्रोज घेऊया आपण. दॅट इज द हेड region and right leg. नाही, सॉरी थोडस मिसिंग है, चुकलं इथं. ओके. कभी कभी गलतियां होना अच्छी बात, परमानेंटली ध्यान रह जाता. दिस इज ऑल्सो वन टाइप क्लासिफिकेशन, बट इट्स नॉट द स्टँडर्ड क्लासिफिकेशन. मला तुम्हाला स्टँडर्ड शिकवायचं. सेमच आहे, फक्त इथं इथं बदलेल आपलं. ओके. राईट लेग इज होमो, राईट लेग इज होमो, हे उलट करा. आणि राईट आर्म इज न्यूट्रो. तर इथं फक्त चेंज करा. चुकल्यानंतर काय करायचं? कसं करताय तुम्ही? चुकलेलं फोडताय काय खाट म्हणून लिहिताय तिथं? काय आहे पद्धत सगळ्यांची लिहिण्याची?
काय झालं नाही, इथं परत मिस झालं. ऍबडॉमेन प्लस राईट राईट लेग लेग आणि इथं हेड प्लस राईट आर्म. सिंपल. बघा हा, बॉडी माझ्यासोबत बॉडी, लेफ्ट हँड मध्ये बॉडी, बॉडीमध्ये स्ट्रक्चरल सिस्टम. स्ट्रक्चरल सिस्टम मध्ये न्यूटो काय आहे, नेक प्लस लेफ्ट लेग. म्हणजे मला समजा जर नेकचे प्रॉब्लेम्स असतील, मान दुखतीये किंवा मान दुखायला लागली, तर कोणता पॉइंट घेणार तुम्ही, होमोचा, न्यूट्रोचा, न्यूटो. आणि इथं कोणती ओपन होणार, न्यूटो ओपन होणार दुसऱ्या हातात. मंत्रा काय येणार, ओ ई अम, ओ ई अम. ओके, नेक्स्ट साठी, नेक्स्ट साठी. आणि नेक आणि लेफ्ट लेग पेन असेल, लेफ्ट लेग पेन असेल तरी सेम, ओ ई अम लेफ्ट लेग साठी है ना. लेफ्ट सायाटिका पेन असेल तर, लेफ्ट लेग मध्ये काही प्रॉब्लेम असेल, आता तुम्ही समजा एखादी व्यक्ती चालत असताना लेफ्ट लेग मध्ये ट्विस्ट झालं आणि त्यामुळे पेन चालू झालं, तर आता इमर्जन्सी मध्ये आपण काय करणार आहे, इमर्जन्सी मध्ये अजून आपल्याला डॉक्टरांकडे गेलेलो नाही, निदान नाही झालेलं, पण पेन होतंय, दुखतंय, देन वी कॅन चूज होमो, न्यूट्रो, न्यूटो. सिंपल. ओके, ठीक आहे. ते पेन तुमचं बऱ्यापैकी आपण त्यावेळेला कमी करू शकतो, योग्य गायडन्स मिळू शकतो. आणि समजा मेजर काय नसेल तर ते कदाचित मुद्रा आणि मेडिटेशन वरच कमी होऊन जाईल. डायग्नोसिस, फर्दर डायग्नोसिस लागणार नाही, म्हणजे डिटेल जायला. सो this diagram is very helpful to prevent the regular medicines. रेग्युलर म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीला मेडिसिन्स खावे लागतात ना, बऱ्याच वेळेला हेडेक व्हायला लागलं की मेडिसिन खा, नेक पेन व्हायला लागलं की मेडिसिन खा, चेस्ट पेन व्हायला लागलं की मेडिसिन खा, है ना. रेग्युलर मेडिकल मधनं जाऊन आपण घेतो ना मेडिसिन. सो दिस इज युअर मेडिकल स्टोअर, मुद्रा मेडिकल स्टोअर म्हणू शकतात, है ना. बरोबर आहे. औषधं माहिती आहे तुम्हाला, एक जे लोअर क्लास मध्ये लोक आहेत किंवा लोअर मिडल क्लास मध्ये लोक आहेत, लोअर मिडल क्लास जे कॉन्शियस नाही आहेत, हेल्थ कॉन्शियस नाही आहेत, है ना, त्यांना त्यांचा अबाउट 40%, 30% to 40% इन्कम मेडिकल वर जातो. जनरल प्रॅक्टिस शब्द ऐकलाय, जनरल प्रॅक्टिस, मी स्वतः जनरल प्रॅक्टिशनर होतो म्हणून सांगतो तुम्हाला. जनरल प्रॅक्टिशनर किती आहेत, यस, मेडिकल फील्ड मध्ये काम करतात. मला वाटतं दर्शना जी मेडिकल फील्ड मध्ये आहेत, है ना. दर्शना, तुमच्या ओपीडीला बघा तुमचे सगळे हेच पेन येतात ना, तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला आहे ना काहीतरी, काय घेऊन येतात, मान दुखते, डोकं दुखतं, कंबर दुखते, इवन पीएचसी मध्ये जाव, कुठेही जा, है ना, कुठल्याही बेसिक जनरल प्रॅक्टिशनर, जनरल डॉक्टरकडे जे झालं जातं, काय झालं दिलं जातं, डोकं दुखा लागले, मान दुखा लागले, पाय दुखा लागलाय,
है ना. दिवसभर काम करून अंग दुखा लागलंय आणि मग काय करतो आपण. गेलाय कधी जनरल प्रॅक्टिशनर कडे तुम्ही. तिथल्या डब्यात गोळ्या असतात बघा, मीही केलेली प्रॅक्टिस आहे. म्हणजे डब्यात लूज मेडिसिन्स मिळतात जनरिक, ते काढून मग एक डायक्लोफिनेकची गोळी, एक पित्ताची गोळी, अँटासिडची गोळी, एक स्टिरॉइडची गोळी असते कधी कधी. तोडून पण देतात, ही पाव सोडून पण घ्यायची ही देतात. अर्धी. सो म्हणजे अगदी वर्ष लोक मेडिसिन्स खात आहेत. काय वाटतं तुम्हाला, त्या मेडिसिन्सचा इम्पॅक्ट होत असेल का नसेल, साईड इफेक्ट होत असेल का नसेल? 100% होत. मी ठीक आहे, तुम्हाला सिव्हिअर कंडिशन आहे, अचानक त्रास व्हायला लागलाय. आता माझे कदाचित जनरल प्रॅक्टिशनर माझे मित्र म्हणतील हे काय मग आमच्या उलट मी म्हणतो की त्यांनी ही प्रॅक्टिसेस शिकावी आणि उलट त्या डॉक्टरांना हे केलं जाईल ना, है ना. उलट न काय रिस्क घेता नो रिस्क प्रॅक्टिस आहे आणि इतकं इफेक्टिव्ह आहे. जर तुम्ही कॉन्शियसली एक 10 मिनिटं, आता इथं तुम्ही जर बघितलं तर हे जनरल प्रॅक्टिशनर्सच बेड आहेत आमचे. आत्ता सुद्धा आम्ही आमच्याकडे ओपीडीला जे जुने पेशंट येतात त्यांना आत्ता सुद्धा आम्ही मुद्रा आणि मेडिटेशन देऊनच बरं करू. म्हणजे अॅक्यूट पेन मध्ये सुद्धा म्हणजे सुरुवातीला पेशंट नाराज होऊन गेलेले माझ्याकडे, कारण अगोदर माझा सर्जिकल हँड खूप चांगला आहे. माझं इंजेक्शन अजून जे 10 वर्षापूर्वी पेशंट कधी भेटलेत ते चुकून मला 10 वर्षात भेटले नाहीत आणि कुठल्या परगावाहून आले असतील म्हणजे बाहेर राहणारे, तर ते माझ्याकडे अजून पण इंजेक्शन घेण्यासाठी येतात. म्हणजे मी देत नाही आता इंजेक्शन वगैरे, पण कारण दुखत नाही म्हणून. माझं इंजेक्शन कधीच दुखत नाही असं त्यांचं मत आहे. एकदम त्यावेळेपासून मी बहुतेक मेडिटेशन मध्ये नेतो त्यांना. मी त्यांना सांगायचो की श्वासाकडे लक्ष द्या, बोलण्यात गुंतवायचो त्यांना. ह्या ट्रिक्स असतात जनरल प्रॅक्टिसचे, है ना. बोलण्यात गुंतवता त्यांना कधी प्रिक केले समजत नाही. अगदी पेडियाट्रिक मध्ये सुद्धा आम्ही प्रिक करायचो, इंजेक्शन द्यायचो. आता कदाचित ह्या 4 वर्षात सवय मोडली, आता दुखू शकतं. ओके, पण त्याच्यासाठी तर मला हे सांगायचं काय आहे, जनरल प्रॅक्टिशनर म्हणजे तुमच्या रेग्युलर पेनसाठी ह्या मुद्रा तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरू शकता. इथं फार काही डीप कॉन्शियसनेस वापरायची गरज नाही. मान दुखते, कोणती फिंगर आहे, होमोचा, न्यूट्रोचा, न्यूटो आणि मन. डोकं दुखतंय काय आहे, होमोचा, न्यूट्रो, दिस मुद्रा. डावा पाय दुखतोय, होमोचा, न्यूटो, दिस. उजवा, आता समजा काम करून करून हात दुखा लागलाय उजवा, होतं बऱ्याच जणांना. जवळपास एक मेडिकल प्रॅक्टिशनर, जनरल प्रॅक्टिशनर 30 ते 40, मला मुद्दा सांगायचा झाला, 30 ते 40 पेशंट बघतो रोज. आणि 30 ते 40 पेशंट बघणं ऑन एन एव्हरेज 100 150 पण बघणारी पण आहेत. तिथं सुद्धा हे हेल्पफुल राहू शकतं. मी त्यांच्यासाठी म्हणत नाही, उद्या तुम्हाला जर स्माईल डॉक्टर म्हणून काम करायचं असेल तर ही अपॉर्च्युनिटी आहे बघा. करू शकता तुम्ही, दुसऱ्यांना पण हेल्प करू शकता, है ना. अशा ठिकाणी गेलाय जिथं मेडिसिन पण अवेलेबल नाही, डॉक्टर्स पण अवेलेबल नाही आहेत. तुम्हाला एक सांगतो किस्सा, मला आठवते. आपले साधकच आहेत, त्या हे पण आहेत, डॉक्टरच आहेत त्या. त्यांची बहीण ह्याला गेले होते, विपश्यनाला गेले होत्या आणि तिथं त्यांच्या मिस्टरांना अस्थमाचा जोरात अटॅक आला. ओके, त्यांना ते खूप रात्री, मला 2 वाजता त्यांचा कॉल आला, सर असं असं झालं आणि काय करता येईल का आपल्याला, कोणती मुद्रा. लिटरली सांगतो तुम्हाला, मला वाटते तिथं मेडिकल फॅसिलिटीज आहेत का नाही आहेत मला माहित नाहीये, असतील पण इमर्जन्सी इतका सिव्हिअर अस्थमाचा अटॅक होता. तर त्यांना शिफ्ट करायचं होतं तिथून कुठेतरी हॉस्पिटलला, आणि ते शिफ्ट न होता ते डायरेक्ट मुंबईला परत रिटर्न होणार होते. तर त्यांना रात्र कशी तरी काढायची होती, तो प्रवास. आपण त्यांना थोडंसं त्यांची हिस्ट्री घेतली आणि त्यांना मुद्रास दिल्या. तर त्यांचा मला 11 वाजता सकाळी फोन आला की सर बरं झालं तुम्हाला कॉल केला, नाही रात्रभर त्यांनी मुद्रा अप्लाय करत आल्यानंतर बऱ्यापैकी त्यांचा त्रास 70 ते 80% जो त्रास होत होता ऍक्यूट मध्ये, तो पूर्ण कमी झाला होता. हे तुम्हाला मी काय सांगतो, इतक्या लेवलला हे काम करतो.
ओके, दॅट इज द थिंग. त्यामुळे तुम्हाला वापरता आलं पाहिजे. ओके, लक्षात आलं? सो मेडिकलचे जे मेडिसिन्स आहेत, अबाउट 40% इकॉनॉमी जे लोअर क्लास आणि मिडल क्लास मध्ये जे काम करून रोज त्यांना फिजिकल वर्क करायला लागतं आणि त्याच्यामुळे बॉडी पेन्स येतात, ते 40% त्यांची इकॉनॉमी मेडिकलवर जाते. मेडिकलवर आणि दुसरं एक गोष्ट काय, दोघांच्यावर दारू जातात वर्कर्स लोक. कुठं जातात? एक दारू डॉक्टर आणि दुसरं अल्कोहोल. एक वेळ मी म्हणे डॉक्टरकडे गेलेलं ठीक आहे, इंजेक्शन मेडिसिन. अल्कोहोलकडे गेल्यामुळं बॉडी प्लस माइंड पण डिस्टर्ब होत आणि मग घरातला, दॅट इज द स्माइल फिलॉसॉफी. स्माइल फिलॉसॉफी फक्त जर ही मुद्रा त्यांनी केली बॉडी पेन साठी तर काय वाटेल, त्याची चेतनेचा स्तर चेंज होऊन जाईल. आणि हे केलेलं आहे आपण प्रॅक्टिकली अगदी वर्कर्सला सुद्धा. म्हणून मी त्यांना स्पिरिच्युअलिटी वगैरे नंतरची गोष्ट आहे, आता माझं दुखणं कमी आहे, मला ते कमी करायचं आहे. आणि तो मग तो स्पिरिच्युअलिटीकडे वळेल का नाही वळेल? 101% वळेल. त्याला जर समजलं अरे हे ना माझं दुखणं कमी होतंय, तर तो आपोआपच त्या चेतनेकडे वळेल. दॅट इज द प्रोसेस. सो त्यामुळे ह्या ज्या आत्ता जे शिकवतोय स्ट्रक्चरल, त्याला मी म्हणतोय की ले मॅन साठी आहेत त्या, म्हणजे ज्याला काहीच नॉलेज नाही, काहीच गंध नाही आहे. ओके, ले मॅन मध्ये आमचे जनरल प्रॅक्टिशनरचे डॉक्टर्स पण येतात. मी त्यांना ले मॅन मध्येच कन्सिडर करतो. का बरं लेमॅन? लेमॅन माझ्या दृष्टीने कोण, जे स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंगला समजून घेत नाहीत ते लेमॅन्स. कॉन्शियसनेसला समजून घेत नाहीत, फक्त बॉडी लेवलला जगतात ते लेमॅन. ओके, दॅट इज द थिंग. सो लक्षात आलं तुमच्या? होमोचा, न्यूट्रोचा, न्यूटो नेक प्लस लेफ्ट लेग, होमोचा न्यूट्रोचा हेट्रो चेस्ट प्लस लेफ्ट आर्म, होमोचा न्यूट्रोचा होमो ऍब्डॉमिन प्लस राईट लेग, आणि होमोचा न्यूटोचा न्यूट्रो हेड प्लस राईट आर्म. या पद्धतीनं तुम्ही ते थोडस वापरू शकता. बॅक पेन साठी कोणती मुद्रा घेणार आता? बॅक पेन साठी, बॅक पेन म्हणजे लोअर बॅक पेन, कोणतं घेणार? लोअर बॅक पेन. लोअर बॅक कुठं आहे? ऍब्डॉमिनच्या बॅक साईडला आहे. ऍब्डॉमिन घेणार आपण. ऍब्डॉमिन म्हणजे हे सगळं येणार, पूर्ण सर्कल येणार, फक्त पुढचं नव्हे, हे पूर्ण सर्कल. चेस्ट म्हणजे पूर्ण सर्कल. ओके, पूर्ण सर्कल बॉडी. हेड म्हणजे पूर्ण हेड. नेक म्हणजे फ्रंट बॅक लेफ्ट राईट सगळंच पूर्ण सर्कल. तर या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. इझी आहे की नाही आहे? सगळ्यात इझी हे आहे मला असं वाटतं. याच्यामध्ये काही डाऊट? एकदा डायग्राम दाखवा सर परत. डायग्राम अजून बरेच स्ट्रक्चर सिस्टम्स आहेत. स्टँडर्ड शिकवलंय, बरेच आहेत. न्यूटो टाईप स्ट्रक्चर आहे, हेट्रो टाईप आहे, परत 4 टाईपचे स्ट्रक्चर्स आहेत. पण ते कन्फ्युज व्हाल म्हणून हे स्टँडर्ड वापरलं जातं. तिथं तुम्ही अशी डायग्राम पण काढू शकता राईट हँड मध्ये. This Newto is
like this. Okay. HOMO is then neutro is and hetero is त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके. ठीक आहे. हम्म. आता कुणाला आहे बॉडी पेन कुठं? कुणाला हेडेक आहे, कुणाला नेक पेन आहे, कुठं आहे सध्या? एनीवन? सर एकदा डायजेस्टिव्ह सिस्टीमचा मंत्र सांगा ना. डायजेस्टिव्ह डायजेस्टिव्ह मंत्र. ओके. ओ आ ई ओ आ ई आ ओ आ ई आ. ओके ओके. अजून परवा माझ्या ना उजव्या डोळ्यामध्ये झाडाचं एक फांदी गेली होती. तर म्हणजे परत तो राईट पेन झाली होती ती राईट नेक मध्ये झाली होती, राईट आय मध्ये एकदा, राईट हँडचं टिप. असे ऍक्सिडेंट्स किंवा हे पेन राईट साईडला वारंवार होत आहेत. आज बरा आहे तो डोळा, म्हणजे त्याच्यात मी औषध वगैरे घातलं. balance the homo force. Right side is the homo, left side is the hetero. Front side is the neutro, back side is the neutro. कधी कधी समजा टिपिकल राईट साइडला बऱ्याच गोष्टी घडत असतील तर कुठेतरी होमोची डिसहार्मोनी आहे. लेफ्ट साइडला सिम्पटम्स येत असतील तर हेट्रोची डिसहार्मोनी आहे. बऱ्याच वेळेला पूर्ण बॅक, कधी कधी बॅक साइडचा सिम्पटम्स असतात. दॅट इज द न्यूट्रो डिसहार्मोनी. फ्रंट साइड इज द न्यूट्रो डिसहार्मोनी. हे परत एकदा सांगा सर. लेफ्ट साइड इज द हेट्रो, हा, right side is the homo, back is the neutro, and front is the neutro. कधी कधी ह्या डायमेन्शनला पण यूज करू शकता तुम्ही. ओके. सिंपल तुमच्या थोडं लक्षात आले काय? तुम्हाला जे काय त्रास होत आहेत तिथं अगदी छानपैकी एका अक्षरात लिहून एका टेबल, एक मोठा ब्लॉक मध्ये द्या. जे काय त्रास होत आहेत ते ना दुसऱ्यामुळे होत आहेत ना तुमच्यामुळे होत आहेत, ते फोर्सेसच्या इम्बॅलन्समुळे होत आहेत. ते फोर्सेस इम्बॅलन्स करणं हा रोल आहे. आता फोर्सेस इम्बॅलन्स का होत आहेत? परत आपण चेतना आणि चैतन्याला समजून घेत, कॉन्शियसनेसला समजून घेत. दॅट इज अ थिंग. म्हणून राईट साइड सिम्पटम्स का आलेले आहेत? होमो फोर्स डिसहार्मोनीमुळे. डिसहार्मोनी ऑफ दॅट फोर्स इज द कॉज, फंडामेंटल.
ओके. सो आज आपण स्ट्रक्चरल सिस्टम मेडिटेशन घेऊ. स्ट्रक्चरल ओमोचा न्यूको. तुम्हाला फक्त करस्पॉन्डन्स शिकवायचं आहे, उद्या शिकवू. मंत्रा कोणता घेणार? स्ट्रक्चरल सिटी ओ ई. ई ओ ई मंत्र. पुन्हा ओ ई. ओ आणि ई मंत्र. जस्ट क्लोज युअर आईज. डोळे बंद करायचे. डोळे पूर्णतः मिटायचे. डोळे मिटल्यानंतर संपूर्ण लक्ष, संपूर्ण ध्यान आपल्या बॉडीकडे द्यायचंय. बॉडी स्माइल मेडिटेशन. जस्ट ऑब्झर्व युअर बॉडी विथ द स्माइल. हेड, नेक, चेस्ट, ॲब्डॉमेन, आर्म्स आणि लेग्स. जस्ट पास द स्माइल.